विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। कमी टाईममध्ये जास्त प्रश्न घ्यायचा आपण इथे प्रयत्न करणार आहोत, जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे, तुमच्यासाठी महत्त्वाचे। चला मग वेळ वाया न घालता प्रश्नास सुरुवात करूया। 16 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे की महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती? तर महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे आणि पुणे या शहरालाच विद्येचे माहेरघर देखील म्हटले जाते बघा। 17 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध जेम्स वॅट या शास्त्रज्ञांनी लावला। 18 नंबरचा प्रश्न, एकच प्याला या विंटबन या नाटकाचे लेखक कोण आहेत? त्या नाटकाचे लेखकचे नाव काय? तर राम गणेश गडकरी यांचा एकच प्याला या विंटबन नाटकाचे लेखक आहेत बघा ते। पुढील प्रश्न आपल्या समोर आहे 19 नंबरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विद्यापीठाची निवड समितीवर निवड कधी झाली बघा? त्यांची निवड कधी झाली निवड समितीवर, असा प्रश्न आहे। तर बी नंबरचे योग्य ठरेल। 8 जुलै 1930 याच रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितीवर निवड झाली होती बघा त्यांची। 20 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहेत? तर ग्लुकोजचे रेणुसूत्र आहे बघा C6H12 आणि O6। 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतीक आहे? तर केशरी रंग त्याग व शौर्य याचे प्रतीक आहे। 22 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, अर्जुन पुरस्कार कधी दिला जातो? तर 29 ऑगस्ट याच दिवशी अर्जुन पुरस्कार दिला जातो। 25 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई यांचे निधन कधी झाले? तर बी नंबरचे योग्य ठरेल 27 मे 1935 याच रोजी। 26 नंबरचा प्रश्न, न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर किवी हा राष्ट्रीय पक्षी आहे। 27 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? तर एडिसन या शास्त्रज्ञाने लावला। 29 नंबरचा प्रश्न, सनी डेज हे पुस्तक कोणाचे आहे? तर बी नंबरचे योग्य ठरेल सुनील गावस्कर। 30 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, डॉक्टर आंबेडकर यांनी आत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले होते बघा? तर महात्मा फुले। पुढील प्रश्न आपल्या समोर आहे 32 नंबरचा, अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला? हा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे। तर बी नंबरचे योग्य ठरेल ब्रेल लुईस यांनी अंधासाठी लिपीचा शोध लावला। 33 नंबरचा प्रश्न, 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? बी नंबरचे योग्य ठरेल अरुणा ढेरे। 34 नंबरचा प्रश्न, की गोल्डन गर्ल हे पुस्तक कोणाचे आहे? तर PT उषा यांचे गोल्डन गर्ल हे पुस्तक आहे। 26 नंबरचा प्रश्न, मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती? तर बी नंबरचे योग्य ठरेल मोचनगड ही महाराष्ट्रातील पहिली ऐतिहासिक कादंबरी आहे। 37 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे, महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते बघा सयाजीराव लक्ष्मण सिलप।
पुढील प्रश्न आहे 39 नंबरचा. श्यामची आई या चित्रपटाचे निर्माता कोण आहे? हे खूप वेळेस बघितलेलं आहे, खूप गाजलेला आहे बघा हा चित्रपट. त्याचे निर्माता कोण असा प्रश्न आहे, तर के. अत्रे. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे 42 नंबरचा. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. 43 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? तर आधुनिक मराठी कवितेचे जनक आहे बघा केशवसूत. 44 नंबरचा प्रश्न. कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ॲथलेटिक्स. पुढील प्रश्न 45 नंबरचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केले? तर 25 डिसेंबर 1927. पुढील प्रश्न आहे 7 टेकड्याचे शहर कोणते? तर रोम. जर असा प्रश्न आला की 7 बेटांचे शहर कोणते? तर मुंबई. 47 नंबरचा प्रश्न. डायनामाइटचा शोध कोणी लावला? तर नोबेल. 48 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोण आहेत? तर ह.ना. आपटे. 49 नंबरचा प्रश्न. प्लेइंग टू विन हे पुस्तक कोणाचे आहे? तर सायना नेहवाल यांचे प्लेइंग टू विन हे पुस्तक आहे. 50 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे विद्रवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे ते विद्रवाक्य आहे बघा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर बी नंबरचा योग्य ठरेल. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक 15. प्रश्नांचा क्रमांक मागे पुढे होऊ शकतो. 15 नंबरचा प्रश्न आहे. कोकण किनारपट्टीवर एकूण किती जिल्हे आहेत? तर 7. 16 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. 17 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? तर नागपूर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18 की महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? बघा हा प्रश्न खूप वेळेस आलेला आहे. तर 11.24 कोटी. 19 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत बघा. जेव्हा महाराष्ट्र राज्य निर्माण झालं त्यावेळेस किती जिल्हे होते? तर 26 होते. 2014 मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली आणि सर्वात शेवटचा जिल्हा कोणता जर असा प्रश्न आला तर पालघर. पुढील प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्राचा? तर ठाणे हा जिल्हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. 21 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. महाराष्ट्राचा सर्वाधिक लोकसंख्येच्या घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा तर मुंबई उपनगर. 23 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणते राज्य आहे? तर गुजरात. गुजरात या राज्याची राजधानी काय? तर गांधीनगर गुजरात या राज्याची राजधानी आहे. सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला गुजरात हाच राज्य आहे. मध्य प्रदेश राज्याची राजधानी काय जर असा प्रश्न आला तर भोपाळ. गोवा राज्याची राजधानी पणजी. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगलोर. चला पुढे. 24 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे. 25 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? तर छत्तीसगड. 26 नंबरचा प्रश्न.
महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? तर मध्य प्रदेश. राजधानी भोपाळ. 27 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर कळसुबाई. हे होते काही महत्त्वाचे प्रश्न. आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.